लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 23 ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे अद्वैत कलासोबत बोलणं टाळत असतो, पण हीच नियती अद्वैतला कलाची इतकी काही त्याला गरज पडणार असते की या सगळ्यामध्ये पुन्हा त्याला कलाच्या पायाशी यायला लागणार असतं। ज्या वेळेला अद्वैत आता ऑफिसला जायला निघतो त्यावेळेला त्याला आता ऑफिसमधून कॉल येतो। ऑफिसमधून कॉल आल्यावरती त्याची असिस्टंट सांगायला लागते, सर अहो थोडीशी क्युरी होती, म्हणजे जे 1 ग्रॅमचे दागिन्यांची जी कला मॅडमने आयडिया दिलेली आहे ना त्या संदर्भात काही गोष्टी विचारायच्या होत्या, त्यासाठी मला कला मॅडमची भेट घेणं आवश्यक आहे। यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो, नाही नाही तिला काही विचारण्याची गरज नाहीये, ज्या काही क्युरीज आहेत किंवा जे काही बदल आहेत ते मी आल्यावरती आपण तिकडे करूया। यावरती आता ती सांगते, नाही सर कला मॅडमनी ज्या आयडिया दिल्यात ना त्याच्यामध्ये मला नाही वाटत की आपण काही ठरवू शकतो, कदाचित त्याच योग्य प्रकारे ही आयडिया एक्झिक्यूट करू शकतील आणि त्यासाठी त्यांनी इकडे येणं गरजेचं आहे असं मला वाटतं। यावरती अद्वैत विचार करतो आणि अद्वैत चिडतो, आणि काय चाललंय तुमचं, म्हणजे तुम्हाला प्रोफेशनल जरा काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे की नाही, पगार कसला घेता, स्वतःचं डोकं वापरायचं नाही, सारखं आपलं विचारत बसायचं असं म्हणत आता कलाचा राग तो आपल्या असिस्टंट वरती काढतो। आणि आता ती असिस्टंट सांगते, नाही काहीही झालं तरी आपल्याला कला मॅडम इकडे आल्याच पाहिजेत, आता काय करायचं, कारण कलाशी तर आपण बोलत नाही आहोत, मग तिला इकडे येण्यामध्ये कसं मनवायचं हा प्रश्न अद्वैतच्या समोर खूप मोठा असतो। आणि त्यातच आता अद्वैत विचार करतो, काय करू, म्हणजे ह्या खरेला तर चान्सच मिळाला मला या सगळ्यामध्ये मान खाली घालायला लावायला, काय करू, हिला कसं मनवू किंवा हिला कसं सांगू की ऑफिसमध्ये काम आहे, असा विचार करत मग अद्वैत मेसेज करतो। ज्या वेळेला कला किचनमध्ये काम करत असते त्यावेळेला अद्वैतचा तिला मेसेज येतो। अद्वैतचा मेसेज आल्यावरती मग कला तो मेसेज वाचते की अर्जंट काहीतरी काम निघालेलं आहे, 1 ग्रॅमच्या दागिन्यांमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे आणि ही गडबड सॉल्व्ह करण्यासाठी किंवा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ऑफिसमध्ये तुला यावं लागेल। आता हे सगळं वाचल्यावरती कला आता लगेचच इकडे ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघते आणि त्याला काही रिप्लाय पण करत नाही। आता रिप्लाय न आल्यामुळे अद्वैत अधिक चिडतो, म्हणजे हिने मेसेज रीड केलाय पण मला रिप्लाय पण नाही करू शकली, ही का नाही रिप्लाय केला, नक्की काय करते हे पाहण्यासाठी अद्वैत आत येतो तर कला किचनमध्ये असते आणि किचनमध्ये असलेली कला आता इकडे रजनीला सांगत असते, रजनी मॅडम मला एक थोडं महत्त्वाचं काम आहे, मी जरा जाऊन येऊ का, असं म्हणत कला आता वरती रूममध्ये जाते। त्यावरती अद्वैत विचार करतो, आत्ता हिला ऑफिसमध्ये जाण्याशिवाय दुसरं महत्त्वाचं काम काय असू शकतं, का ही इतकी नाटकं करते आहे, हिच्यासारखी नाटकी मुलगी मी आत्तापर्यंत पाहिली नाहीये, असा विचार करत अद्वैत आता तिकडे उभा असतो। तोपर्यंत कला आपल्या रूममध्ये येते, रूममध्ये जाऊन आता ती बॅग वगैरे घेऊन येते। ऍक्च्युली ती ऑफिसलाच जायला निघालेली असते, पण ती अद्वैतला कोणत्याही गोष्टीचा रिप्लाय देत नसते, कारण अद्वैत स्वतःहून काही बोलत नसतो। मग तो जर का स्वतःहून काही बोलत नाही तरी मी तरी का स्वतःहून बोलू, असं हट्टाला आता कला सुद्धा पेटलेली असते, त्यामुळे कला सुद्धा काहीच बोलत नसते। आणि त्यानंतर ती बॅग घेऊन खाली येते आणि रजनी मॅडम मी जरा ऑफिसला जाऊन येते, ऑफिसमध्ये माझ्यासाठी एक महत्त्वाचं काम आलंय असं म्हणते। रजनी म्हणते ठीक आहे असं म्हणत कला निघते। त्यावेळेला अद्वैतला समजतं की इकडे कला ऑफिसला जायला निघालेली आहे। मग कला येते, कारमध्ये बसते। अद्वैत विचार करतो, काय हिचा तोरा, पण आता खरं तर अद्वैत बोलत नसतो पण त्याची इच्छा असते की आपण मेसेज केल्यावरती कलाने लगेच रिप्लाय द्यावा, पण अशी साधी इच्छा पूर्ण करेल तर ती कला कसली, कला पण तितकीच हट्टी असते। तोपर्यंत इकडे आता संगीता दिनकर जवळ येते आणि आता गप्पच बसलेली असते। त्यावेळेला दिनकर म्हणतो, काय ग संगे तुझ्या डोक्यामध्ये कसला विचार चालू आहे, त्यावरती संगीता सांगायला लागते, खरं तर आता आपण काजूच्या लग्नाचा विचार करायला पाहिजे का हो। यावरती दिनकर म्हणतो, अगं वय तरी काय तिचं, इतक्या लवकर तिच्या लग्नाचा विचार आपण का म्हणून करायचा। यावरती संगीता म्हणते, अहो असं काय करताय, वय काय तिचं कमी नाहीये आणि आज आपण म्हटलं की लग्न करायचं म्हणून काय लगेच लग्न होतं का, नाही ना, लग्नासाठी जमायला थोडं हे व्हायला वेळ तर लागतच असतो ना। त्यामुळे मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये आत्ता जोपर्यंत बघायला सुरुवात करू ना तोपर्यंत मुलगा मिळेपर्यंत लग्न होईपर्यंत काही काळ जातोच हो, तेवढा वेळ तर आपल्याला हवेच की नको। यावरती दिनकर म्हणतो, जशी तुझी इच्छा, मला वाटतं आपण कलासोबत बोलून घेऊया का,
कलेसोबत जर आपण बोलून घेतलं तर बरं होईल. यावरती संगीता म्हणते नको, सध्या तरी कलासोबत यावरती आपण काही चर्चा नको करूया. कारण कलासोबत जर का आपण चर्चा केली तर उगाच या सगळ्यामध्ये काही गोष्टी नको, तिला पण त्रास नको इतक्या सगळ्यामध्ये, आणि आता तिला सुद्धा या सगळ्यामध्ये उगाच आपण हे करायला नको आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच दिनकर म्हणतो ठीक आहे मग आपण बघायला घेऊया, पण मला नाही वाटत ही सगळी घाई होते म्हणून. यावरती संगीता म्हणते नाही नाही, घाई वगैरे काही नाहीये, आपण बघायला घेऊ ना, ती काही लहान नाहीये, आत्ता बघायला घेऊ तेव्हा चांगला मुलगा भेटेपर्यंत वेळ जाईलच हो. असं म्हणत त्या दोघांचं आता काजूच्या लग्नाविषयी चालू असतं. तोपर्यंत कला इकडे कारमध्ये बसलेली असते. कारमध्ये बसलेल्या कला अद्वैत काहीही बोलत नसतो आणि कला विचार करते अच्छा म्हणजे ह्याला माझ्याशी काही बोलायचं पण नाहीये, ह्याला माझ्याकडून काम सुद्धा करून घ्यायचं आहे. तितक्यात कला अद्वैतला म्हणते एक काम कर, जरा इथे काळ थांबव, कारण मला ना देवी आईच्या मूर्तीसाठी काही गोष्टी घ्यायच्या आहेत ज्या मी इथून घेईन, तू जरा कार थांबव. पण अद्वैत काही कार थांबवत नाही. मग कलाचं डोकं सटकतं. अच्छा म्हणजे हा असं वागणार, तर ह्याला हवे म्हणून मी पटकन ह्याने मेसेज केला तर आले, आणि हा माझ्याशी असं वागणार असेल तर या सगळ्यामध्ये याला सुद्धा अद्दल घडवलीच पाहिजे. असा विचार करत आता कलाने खूप मोठा प्लॅन करत अद्वैतलाच अद्दल घडायची ठरवली असते आणि ती खोटं खोटं मैत्रिणीला कॉल लावते. मैत्रिणीला कॉल लावल्यावरती ती सांगायला लागते काय तुझा नवरा असं करतो, तुझ्याकडून काम करून घेण्यासाठी सगळं करून घ्यायचं पण बोलायचं नाही. अगं हे असेच असतात ग नवरे, काहीही झालं तरी यांचं काम झालं ना, यांचा मतलब झाला की बरा, बाकी काय मी माझं माझं असं माझं तसं हे तर चालूच असतं ग. अद्वैत कलाकडे पाहतो आणि कला म्हणते माझ्याकडे पाहण्याची काही गरज नाहीये, मी माझं माझं फोनवरती बोलते, तू गाडी चालव, गाडी चालवायचं काम कर, तिकडे लक्ष दे, इकडे तिकडे नको तिथे बघत बसायचं. असं म्हणत कला अद्वैतला चांगलीच फटकारते. अद्वैत चिडतो आणि फास्ट गाडी चालवतो. कलाचा तोल जातो. कला पुढच्या कारच्या ह्याच्यावरती आपटते. काय चाललंय तुझं, नीट कार चालव असं म्हणत कला त्याला चांगलंच खडसावते. अद्वैत काही बोलायलाच तयार नसतो आणि विचार करतो हिची मी अशीच जिरवणार, ही मुद्दाम मला त्रास देते ना. असं दोघांच्या कुरघोडी चालू असतात. कोण कोणाला बोलणार हे मात्र चालूच असतं. तोपर्यंत इकडे आबा रजनीला म्हणतात सांगू का तुला मी जेवणासाठी काहीतरी आपल्याला नैवेद्यासाठी फक्कड बेत कर. यावरती रजनी सांगते कला आहे ना, कला केशर बासुंदी खूप छान करते, कलाला सांगते मी केशर बासुंदी करायला, म्हणजे नैवेद्यासाठी छानपैकी केशर बासुंदी सगळ्यांना खायला मिळेल. आबा म्हणतात वा कलाला खरंच खूप बासुंदी छान जमते, तिला सांग बरं का केशर बासुंदी करायला. असं म्हणत या सगळ्यामध्ये आबा सुद्धा आता कलाला केशर बासुंदी करण्यासाठी रजनीला सांगतात आणि केशर बासुंदी खायला मिळणार म्हणून आबा सुद्धा खूप खुश झालेले असतात. हे दोघांचं बोलणं सरोज ऐकत असते. सरोज हे सगळं ऐकत असते आणि आबा निघून गेल्यावरती मग सरोज आता इकडे रजनीला म्हणते रजनी तू काय म्हटलीस आत्ता आबांना. यावरती रजनी म्हणते काही नाही वहिनी, केशर बासुंदी काळ्याचा मी बेत करत होते. यावरती सरोज म्हणते केशर बासुंदी करण्याचा बेत केलास हे तर खूप चांगलं आहे, पण तू आबांना काय म्हणालीस की कला केशर बासुंदी खूप छान करते बरोबर ना, म्हणजे आता कलाला केशर बासुंदी करायला तू सांगशील का. रजनी म्हणते हो वहिनी, कला खरंच केशर बासुंदी खूप छान करते आणि त्याचमुळे मी आबांना म्हटलं की आपण कलाला सांगूया. यावरती सरोज म्हणते अच्छा म्हणजे केशर बासुंदी करण्यासाठी आता तुला कलाशी बोलावं लागेल बरोबर आहे ना, म्हणजे मी या घरामध्ये जे नियम लावून दिलेत त्या नियमाचं तुला काही पडलेलंच नाहीये, ते नियम तुला पाळायचेच नाहीयेत. इनफॅक्ट तुला ते नियम धाब्यावरतीच बसवायचे आहेत. तुला मुद्दामच कलासोबत बोलायचं आहे जेणेकरून माझे नियम मोडतील बरोबर ना, नाहीतर तुला काय गरज होती आबांना बोलायची की केशर बासुंदी कलाला सांगूया, म्हणजे तू कलाशी बोलणार. असं म्हणत आता इकडे सरोज चिडते. रजनी म्हणते नाही वहिनी तुम्ही असं काही विचार करू नका. सरोज म्हणते मग काय, मी दिलेले काहीतरी नियम आहेत ना, मग माझे नियम धाब्यावरती बसवायचे अधिकार मी कुणालाच दिलेले नाहीयेत. माझे काही नियम आहेत ते नियम सगळ्यांनी पाळलेच पाहिजेत ना. मी सांगितलं होतं की जर का आबा माझ्याशी बोलत नाहीत तर कलाशी सुद्धा ह्या घरातलं कोणी बोलणार नाही. मग हे पाळताना मला तू तर काही दिसत नाहीयेस, तू माझे नियम पाळायचे नाहीत असं ठरवलंयस का. या असं म्हणत इकडे आता सरोज खूप चिडलेली असते आणि ती रजनीला खूप तोंडसुख घेत असते. बिचारी रजनी नेहमीप्रमाणे सगळं आपलं हिचं ऐकून घेत असते.
त्याच वेळेला आता इकडे ऑफिसमधून अद्वैत आणि कला घरी येतात. ऑफिसचं जे काही काम असतं ते सगळं उरकून अद्वैत कला घरी येत असतात. तेव्हा सुद्धा कला फोनवरतीच बोलत असते. फोनवरती बोलता बोलता कला आता खाली उतरते. कला खाली उतरते आणि तडक ती आता घरात यायला निघते. म्हणजे ती बोलता बोलता तिकडेच थांबते. त्यावरती अद्वैत विचार करतो, काय बाई आहे ही, हिची पर्स ही इकडेच ठेवून गेली आणि हिला बोलू तरी कसं. म्हणजे अद्वैतला आता कलाला ही पर्स तुझी घेऊन जा हे बोलायला सुद्धा तिच्याशी बोलायला लागणार होतं. म्हणून तो तिला हाक पण मारत नाही किंवा तिची पर्स राहिली असं सांगायलाच मागत नाही. तो विचार करतो, जाऊ दे, हिच्याशी बोलण्यापेक्षा आपण एक काम करूया, ही पर्स घेऊन आपण आत जाऊया. असा विचार करत आता अद्वैत ती पर्स घेऊन आत जातो. पण त्याला माहित नसतं आतमध्ये इकडे सरोज आणि रजनी यांची ऑलरेडी वादाविवाद किंवा रजनीला सरोज ओरडत असते. रजनीला सरोज ओरडत असताना तिकडे रोहिणी सुद्धा येते आणि इकडे सरोज सांगत असते, या घरात काही नियम असतात, बेसिक नियम मी जे घालून दिलेत ते कुणाला पाळायचे नसतील त्यांनी तसं सांगा की आम्हाला तुमचे नियम पाळायचेच नाही आहेत. आणि हे सगळं चालू असताना इकडे आता कला फोनवरती बोलता बोलता आत येते. घरात काय चाललंय याची कल्पना कला आणि अद्वैत या दोघांना पण नसते आणि दृश्य दिसताना असं दिसतं की कला फोनवरती बोलत पुढे पुढे चालले, अद्वैत तिच्या मागे तिची पर्स घेऊन मागे 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 करत चाललेला आहे. आणि तितक्यात रोहिणी समोरून येते. रोहिणी म्हणते, सरोज वहिनी, नियमाच्या गोष्टी तू कोणाला सांगतेस ग, जरा मागे वळून बघ. असं म्हणत रोहिणी आगीत तेल ओतते. आता सरोज मागे ज्या वेळेला वळून पाहते तेव्हा कला फोनवरती बोलत पुढे आणि तिच्या मागोमाग तिची पर्स घेऊन अद्वैत मागोमाग. आणि त्यावरती आता आधीच चिडलेली सरोज जो राग रजनीवरती काढत असते त्याच्या दुप्पट रागाने ती आता चिडते आणि अद्वैत, काय चाललंय तुझं, म्हणजे ती पुढे पुढे फोनवरती महाराणी सारखी बोलत चाललेली आहे आणि तू तिच्या मागे पर्स घेऊन मागे मागे काय करतोयस. अद्वैत म्हणतो, आई तसं नाहीये. यावरती सरोज म्हणते, मग कसं आहे, मग कसं आहे, इथे जे दृश्य मला दिसतंय ना ते असंच दिसतंय, तुझं काय चाललंय ते मला कळतंय ना अद्वैत. यावरती अद्वैत म्हणतो, अगं ती फोनवरती बोलत बोलत पुढे आली आणि त्यामुळे तिची पर्स गाडीतच राहिली. तिची पर्स गाडीमध्ये राहिल्यामुळे आता ती पर्स गाडीमधून कशी आणणार, म्हणून ती पर्स घेऊन मी आलो. यावरती चिडलेली सरोज म्हणते, तू मला काहीही सांगू नकोस, सगळं सगळं तुमच्या मनाप्रमाणे करा. मी घालून दिलेले नियम तुम्हाला कुणालाच पाळायचे नसतील तर मला तुमच्याशी कुणाशीही बोलायचं नाही, जा सगळ्यांनी. असं म्हणत चिडत सरोज आतमध्ये निघून जाते. आणि मग आता रजनी पण जाते. काय बोलावं काय बोलू नये या सरोजचा काय तमाशा चाललाय. घरात रोजच नवीन चालू असतं. मग मात्र आता अद्वैत विचार करतो, या खरेमुळे या घरामध्ये नेहमी वाद विवाद आणि हे होतच असतं. हिला ना ही या घरातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे असा विचार करत आता सरोजचा चूक असून सुद्धा अद्वैत इकडे कलावरती चिडलेला असतो. पण तिच्याशी बोलायचं नसतं, हा सुद्धा त्याचा नियम पक्का असतो. तोपर्यंत इकडे आता नैना राहुलला सांगायला येते, चल राहुल आपण छानपैकी बाहेर जाऊया, मस्तपैकी एन्जॉय करूया. राहुल म्हणतो, आत्ता आणि या वेळेला आबा आपल्याला घराबाहेर जाऊ देणार नाहीत. यावरती आता इकडे नैना म्हणायला लागते, कसले नियम, म्हणजे आपण यंग आहोत, आपल्याला बाहेर जायला कोण का आणि कसं काय अडवेल, आपल्याला अडवायचं काय गरज पडले यांना. यावरती आता इकडे राहुल म्हणायला लागतो, नाही, या घराचे बेसिक काही नियम आहेत आणि ते बेसिक नियम आपल्याला पाळायलाच लागतात. हे बेसिक नियम जर का आपण पाळले नाही तर आबांना खूप राग येईल आणि या सगळ्यामध्ये आबा आपल्यावरती चिडतील. यावरती आता मात्र नैना म्हणते, तू चल तर, मी तुला सांगते ना चल, मी जर सांगते तर तू माझ्यासोबत चल, मी तुला पुढे काय ते बोलते किंवा मी आबांना काय सांगायचं ते सांगते. असं म्हणत नैना आता इकडे राहुलला, तू चल सगळं मी सांभाळते असं म्हणत त्याला आता खाली घेऊन जाते. राहुल नको म्हणत असतो, कारण त्याला माहिती असतं किती काही झालं तरी आबा या सगळ्यामध्ये इतक्या रात्री बाहेर जायला परवानगी देणार नाहीत. पण नैनाच्या सुपीक डोक्यामध्ये काय आयडिया आहे, चला बघूया असं म्हणत तो सुद्धा आता खाली येतो. खाली आबा बसलेले असतात. आबा बसलेले असताना इकडे आता नैना सांगते, आबा आम्ही जरा बाहेर जाऊन येऊ का. आबा म्हणतात, बाहेर जाण्याबद्दल काही नाहीये, पण या वेळेला बाहेर जाऊ नको, तू एक तर प्रेग्नेंट आहेस आणि या सगळ्यामध्ये तू बाहेर जाऊ नकोस, इतक्या उशिरा नाही, जरा तुम्ही लवकर निघायला पाहिजे होतं. यावरती आता इकडे नैना सांगते, हो आबा
तुम्ही जे म्हणताय ते म्हणणं बरोबर आहे, पण कसं सांगू, आमच्यामध्ये बरेच दिवस काही ना काही कुरघोडी चालूच आहेत. आमच्यामध्ये बरेच दिवस असं ना सुसंवाद होतच नाहीयेत. आम्ही दोघं जण एकमेकांशी भांडतच बसतो. आणि म्हणून मला विचार असा आला की जर का आपण या सगळ्यामध्ये थोडं बाहेर गेलं, आम्ही दोघांनी थोडा टाइम एकमेकांच्या सोबत स्पेंड केला, तर ना आम्हाला दोघांना एकमेकांच्या सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करता येईल. आमच्यामध्ये जे काही गैरसमज आहेत ते दूर करता येतील आणि हे गैरसमज दूर करून आम्हाला आणि त्यामुळे आमच्या नात्याला पुन्हा एकदा चान्स मिळावा असं मला वाटतं. असं म्हटल्यावरती मग आबा म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला ही सगळी सुबुद्धी जमले ना, तर मी तुम्हाला आत्ता तरी अडवणार नाही. काहीही झालं तरी मी तुम्हाला अडवणार नाही, पण लवकर या, जास्त उशीर करू नका, असं म्हणत नैनाने आबांना सुद्धा घोळात घेतलेलं असतं. आणि मग आता नैना राहुलला म्हणते, बघितलंस मी काहीही करू शकते. आणि राहुलला पण अंदाज येतो सिरियसली, म्हणजे या मुलीने डोक्यामध्ये जर आणलं तर ही नक्कीच काहीही करू शकते, हे आता राहुलला पण समजलेलं असतं. तोपर्यंत इकडे आता विचार करत असते काजू की बरेच दिवस झाले या सोहमने फोन पण नाही केला, म्हणजे ह्याला गरज असेल तरच हा फोन करणार का? पण हल्ली याला बोलायला काही फोन पण येत नाही, म्हणजे याच्या आधी सोहम सारखा फोन करायचा. त्यामुळे इकडे आता काजूला काही वाटायचं नाही, पण बरेच दिवस फोन नाही म्हटल्यावरती तिच्या पण मनामध्ये कुठेतरी आता शंकेची पाल चुकते. आणि आता त्याच वेळेला ती परत इकडे सोहमला फोन करते. सोहमला फोन केल्यावरती सोहम म्हणतो, अच्छा आज कशी काय माझी आठवण आली तुला काजल भाई? यावरती काजल म्हणते, ते काय रे, आठवण वगैरे काही नाहीये. पक्या मला त्या दिवशी विचारत होता की बरेच दिवस सोहम दिसला नाही आणि म्हणून तुला फोन केला. सोहम म्हणतो, अच्छा म्हणून तू मला फोन केलास काय? तुला काय आपली आठवण बिठवण येत नाहीये? यावरती काजल म्हणते, काय चाललंय काय तुझं? म्हणजे बरेच दिवस काही भेट नाही, फोन नाही, बिझी आहेस का? असं म्हणत काजल परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला मग आता इकडे सोहम बोलायला लागतो की काही नाही ग, माझी बाहेरून एक मैत्रीण आले, बरेच दिवस ते अब्रॉडला होती, आता सध्या इंडियामध्ये आलेली आहे, तर सध्या तिच्यासोबतच मी बिझी आहे. आत्ता पण मी तयारच होत आहे, फ्रेश होऊन छानपैकी कपडे घालून तिला आता बाहेर घेऊन चाललेलो आहे. तिच्यासोबत जरा वेळ घालवायचा आहे ना, कारण बऱ्याच दिवसांनी माझी मैत्रीण आले म्हणून मी जरा बिझी आहे, असं खोटं सोहम सांगतो, जेणेकरून काजलला उगाचच जेलसी व्हावी आणि तिने तिचं प्रेम व्यक्त करावं. कुठेतरी सोहमला रिलाइज झालेलं असतं की त्याचं काजलवरती नितांत प्रेम आहे, पण काजलचं त्याच्यावरचं प्रेम आहे किंवा नाही यापेक्षा जास्त काजलला प्रेम, लग्न या सगळ्या भानगडीत पडायचं नसतं. आणि त्याच्यातून तो सोहम म्हणजे आता कला आणि नैना यांचा दीर आणि या रोहिणी आणि सरोज यांच्या नात्यातला, त्याच्यात आम्ही रागायचं कुठे? पण प्रेम हे प्रेम असतं, तिला प्रेम तर झालेलंच असतं, किती काही झालं तरी मन काही ऐकायला तयार नसतं. त्यामुळे आता ती चिडते. सोहम म्हणतो, चल फोन ठेवू का, माझी मैत्रीण माझी वाट पाहत असेल, तिला या सगळ्यामध्ये खूप वेळ वाट पाहायला लावणं बरोबर नाहीये. आता काजल चिडते, अच्छा म्हणजे आत्तापर्यंत मी ह्याची मैत्रीण होते तर मला वेळ, पण आत्ता ती याची मैत्रीण आलेली आहे तर जुन्या मैत्रिणीला हा विसरला, असं म्हणत चिडलेली काजल फोन तर ठेवते. पण तिच्या मनात इतका राग येतो, कोण आहे ही मैत्रीण आणि ही मैत्रीण आल्यावरती हा मला विसरणार, इतकं याची हिंमत, असं असतं काय कुठे? जुन्या मैत्रिणीला कोण विसरतं का? कसं काय हा असं करू शकतो? असं म्हणत चिडलेली काजल आता खूप राग करत असते. तोपर्यंत इकडे रजनी किचन मध्ये काम करत असते आणि तोपर्यंत कला येते. कला येणार असते. रजनी विचार करते, काय करू, कलाला कसं काय सांगू मी की तिला आबांनी केशर दूध बनवायला सांगितले किंवा केशर बासुंदी बनवायला सांगितले. आणि तेवढ्यात ती अंजूला सांगते, अंजू कलावहिनी आली की तिला सांग केशर बासुंदी करायला. तितक्यात तिकडे कला येते. कला आल्यावरती इकडे आता अंजू सांगते, म्हणजे ना तुम्हाला कलावहिनी आबांनी केशर बासुंदी करायला सांगितले. यावरती कला म्हणते, काय आबांनी केशर बासुंदी करायला सांगितले? अरे वा, म्हणजे घरात छानच बेत होणार आहे, मी आत्ता तयारी करायला घेते. पण कलाला ही गोष्ट खटकते की केशर बासुंदी बनवायला तिला आता रजनी सांगत नसते, तिला अंजू सांगत असते. कुठेतरी कलाला कळतं की रजनी तिच्याशी बोलत नाहीये. तितक्यात तिथे नैना येते. नैना आल्यावरती कला म्हणते, नैनाताई तुला केशर बासुंदी आवडते ना, मी केशर बासुंदी बनवत आहे. त्यावरती आता इकडे नैना म्हणायला लागते, किती वेळा हिला सांगायचं की सरोज मामीने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसार आता मला हिच्याशी बोलायचं नाहीये.
तरी सुद्धा ही माझ्याशी बोलण्याचा का प्रयत्न करते आहे? कलाला बिचारीला खूप 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 वाईट वाटतं. नैना निघून जाते. कलाच्या डोळ्यात पाणी येतं. रजनी बोलत नाहीये, नैना बोलत नाहीये. मग रजनी आता अंजूला सांगते, तुला माहितीये का अंजू, म्हणजे माझ्या सासूबाई अद्वैतच्या आजीनं नेहमी सांगायच्या, कसं असतं, ज्या माणसाला खूप कठीण असतो, जो माणूस खूप स्ट्रॉंग असतो, त्याला अनंत दुःख येतात, अनंत अडचणी येतात, पण या अडचणींवरती जो मात करून जातो ना, तोच खरा माणूस. जो माणूस या अडचणींवरती मात करतो तोच माणूस खरा स्ट्रॉंग असतो, असं म्हणत ती कलाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असते. कला आपले डोळे पुसते आणि पुन्हा कामाला लागते. नंतर आता इकडे कसं काय, पण कला आणि अद्वैत दोघं जण इकडे आलेले असतात पानाच्या दुकानामध्ये. पान बनवत असतात. अद्वैतने खूप सारं काहीतरी पानामध्ये टाकलेलं, जरा नशा चढलेली असते आणि तो पानावरती पान बनवून खात असतो. यावरती कला म्हणते, अरे किती काट टाकलायस. यावरती अद्वैत म्हणतो, तू पण खा, आणि तो कलाच्या तोंडात पान कोंबतो. कला म्हणते, अरे अरे. यावरती अद्वैत म्हणतो, अरे अरे नाही, खरे खरे, तुझे नाही काही खरे, असं म्हणत तुझे वागणे नाही बरे. असा अद्वैत काहीही यमक जुळवतो आणि दोघं जण नशेमध्ये असतात. कला आणि अद्वैत यांची धमाल मस्ती आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.